भारत पाक केंद्र सरकारचा बेगामध्ये त्या महिला भगिनींना जात विचारून हिंदू आहे म्हणले की तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या आणि ते दुःख आज पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब आणि जे क्रीडाचे अध्यक्ष आहेत जय शहा हे सगळेजण ते विसरले. कारण जर आज त्यांना ते दुःख आठवलं असतं, यांनी इव्हेंट केला आणि ऑपरेशन सिंदूर जाहीर केलं, पण लवकर ते आजपर्यंत लगेच ते विसरलं का गेलं? या गोष्टीचा आज धंदा नाही केला, व्यवसाय नाही केला, व्यापार नाही केला तर काय आपल्याला काय भीक लागणार आहे का? कारण ज्या केंद्र सरकारने महिलांच्या सिंदूरचा अपमान चालवलाय, ज्या पाकड्यांनी हिंदू म्हणून महिलांच्या पतींना गोळ्या घातल्या आणि आज तुम्ही अजून 2 किंवा 3 महिने झाले नाहीत, आज तुम्ही लगेच दुःख विसरले आणि तुम्ही सामना खेळायला परमिशन दिलं. भारताबरोबर पाकचा सामना होऊच नये या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना त्यांच्या कानापर्यंत कुणीतरी जाऊन सांगावं की बाबांनो, कमीत कमी या भारतातल्या महिला स्वाभिमानी आहेत, त्या त्यांच्या कुंकवाचं, हिंदुत्वाचं आणि त्यांच्या देशाचा त्यांना अभिमान आहे, हे तुम्ही इतक्या लवकर विसरू नये. म्हणूनच आम्ही आज हा निषेध करीत आहोत आणि त्यांना सूचित करीत आहोत की हा सामना भारत आणि पाक हा तुम्ही तरी खेळून देऊ नका. कारण ज्या पाकड्यांनी या भारतातल्या महिलांचं कुंकू पुसलंय, त्यांचा स्वाभिमान बाळगून, त्यांचं दुःख मनात ठेवून हा सामना तुम्ही नाकारावा असं आम्ही महिला भगिनींच्या वतीनं सुचवतोय. शिवसेना महिला आघाडी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन रस्त्यावर येऊन करताय. माझा अभिमान, माझा आदेश आणि हे कुंकू ज्या महिलांनी सगळ्यांनी आज हे जमा केलेलं आहे, हे पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही पाठवणार आहोत आणि हे तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी स्पष्ट केलंय की कमीत कमी याची लाज राखा आणि तो सामना थांबवा. जय हिंद.